बीज भाजुनी केली लाही, बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ओस, आम्हा कैचा गर्भवास. आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटी पांडुरंग. आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 तुझे चरण संतानिया, तुझे चरण संतानिया. तुझे चरण संतानिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतानिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतानिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय, सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारून आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. आजी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. बीज भाजुनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही.
आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे, आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एक निष्ठ असणारे भक्त, सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोचवण्याची महान क्रांती केलेली आहे, असे असणारे वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबराया आपल्या जीवनामध्ये जे अलौकिक परिवर्तन घडलेलं आहे, त्या अलौकिक परिवर्तनाचा निर्देश आजच्या अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सामान्य जीवनामध्ये घडलेला जो आमूलाग्र बदल आहे, सामान्य दशा नष्ट झाल्यानंतर जी अलौकिक दशा प्राप्त झाली, ती अलौकिक दशा प्राप्त होत असताना आमची अवस्था काय आहे, या अवस्थेचा खुलासा जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगात देत आहेत. गोड अभंग आहे, चिंतनीय अभंग आहे. या अभंगाच्या संबंधाने आपण आपल्या ठरल्या वेळेमध्ये म्हणजे 10 ते 12 या कालावधीमध्ये आपण अभंगाच्या संबंधाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामधले आपले 1.5 तास तर संपलेलेच आहेत. आता एक अर्ध्या तासामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि नाही झालं तर त्याच्यानंतर 1-2 तास वाढू पण शकतात, याची दखल तुम्ही घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कैलासवासी हरिभक्तपरायण दगू बाबूराव ठाकरे या दादांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्षापूर्वी या ठाकरे परिवारामध्ये असलेलं जे छत्रछायेचं तत्व जे आहे, ते 1 वर्षापूर्वी नाहीसं झालं. आणि म्हणून हा जो ठाकरे परिवार आहे, बाप या तत्वाच्या संबंधाने पोरका झाला. मला असं वाटतं, आईची किंमत जेवढी व्यापक आणि महान आहे, त्याच्याही पेक्षा काकणभर किंमत आणि महिमा बापाचा त्याही पेक्षा मोठा आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे दादांनो. आणि म्हणून या ठाकरे परिवारामध्ये असलेलं एक बाप नावाचं तत्व गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी नाहीसं झालं. आणि म्हणून बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या ठिकाणी मुलांनी केलेला हा खटाटोप आहे. गंगा भागीरथी चंद्रभागा दगू ठाकरे, हरिभक्तपरायण प्रवीण दगू ठाकरे, हरिभक्तपरायण श्री सुनील दगू ठाकरे, सौ मंगलाताई, गंगा भागीरथी वैशालीताई, सौ लताताई, कुमारी श्रुती, कुमारी दित्या, कुमार श्रेया आणि कुमारी मयूर, अशा पद्धतीचा हा ठाकरे परिवार आहे. या परिवाराच्या दृष्टीने 1 वर्षापूर्वी यांच्या जीवनामध्ये आलेला जो आघात आहे, तो आघात न भरून निघण्यासारखा आघात आहे. आणि म्हणून मायबाप हे असे तत्व आहेत, आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर त्यांचा अभाव भरून निघत नाही, असे हे तत्व आहे तेव्हा त्यांची सेवा करायची, आणि गेल्यानंतर मात्र त्यांचं पुण्याचं स्मरण करायचं, याच्यापेक्षा वेगळं काही आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये आजचा हा दिवस त्यांच्यासाठी फार मोठा पर्व काळ आहे. विठ्ठल विठ्ठल. या पर्व काळाचं सोनं करून घेण्याकरता त्यांनी या ठिकाणी या कीर्तनाची योजना केलेली आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे, अलौकिक दान केलेलं आहे, त्या अलौकिक दानातून या कीर्तनाच्या द्वारा त्यांना परम सद्गती प्राप्त व्हावी, भगवत चरणाच्या जवळ त्यांना जागा मिळावी, याकरता त्यांनी या कीर्तनाचा सोहळा ठेवलेला आहे. त्यामध्ये ज्यांनी आपल्याला या कीर्तनाच्या सोहळ्याकरता विशेष उत्तम मार्गदर्शन आपल्याला ज्यांचं मिळालेलं आहे, या भागामध्ये चांदवड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये संप्रदायामध्ये अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी, अतिशय दर्जेदार संप्रदायामध्ये जे कार्य करत आहेत, निष्कलंक जीवन ज्यांचं आहे, असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण कीर्तन केशरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि आम्हा सर्व कीर्तनकारांना
वेळोवेळी अतिशय उत्तम मार्गदर्शन करत असलेले माझे परम आदरणीय श्री रमेशजी महाराज गांगुर्डे यांचं परम मार्गदर्शन या ठाकरे परिवाराला मिळालेलं आहे आणि त्यांच्या निमंत्रणातूनच मला या ठिकाणी येऊन या ठाकरे परिवाराची सेवा मला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. म्हणून महाराजांच्या चरणी दंडोत प्रणाम आहे. मी महाराजांचं अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांच्या सहसाथीला गायनाच्या क्षेत्रामध्ये देवळा तालुका कसमादे पट्ट्यामध्ये अतिशय चांगलं ज्यांचं गायन आहे, संप्रदायाच्या दृष्टीने अतिशय तोलामोलाचे हे हिरे आपल्याला प्राप्त झालेले आहेत. असे गोड गळ्याचे धनी ज्यांच्या गायनाला क्षयच नाही असे अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी दंडोत प्रणाम आहे. त्यांच्या सहसाथीला ज्यांच्या गायन ऐकल्यानंतर गायन शिकणं सोपं वाटतं असे सोपान महाराज अवघडातलंही सोपं करून आणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला आपल्या आवाजाच्या द्वारा, गायनांच्या द्वारा, चालींच्या द्वारा आपल्याला दिव्य आनंद देतात. असे आदरणीय सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले ऋषिकेश महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. 2 चोपदार आहेत, अहिल्याबाई होळकर वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी मंडळी आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. अतिशय गोड साऊंड व्यवस्था आहे, मोरया साऊंड सिस्टीम. विकी दादा ना, आदरणीय विकी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपण सगळे देवर श्रोते सज्जन मंडळी बसलेला आहात, तुम्हालाही धन्यवाद देऊन माझ्या अंतःकरणात आपल्याबद्दल प्रेमभाव आदरभाव असल्यामुळे या नारदाच्या गादीहून मनोभावे वंदन करतो. मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. पुन्हा एकदा या नारदाच्या गादीहून सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि माझ्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या संबंधाने चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारा आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली जी अलौकिक अवस्था आहे, जे अलौकिक परिवर्तन आहे, त्या परिवर्तनाच्या दृष्टीने महाराज चर्चा करतायत. मनुष्याचं जीवन, मनुष्याचं कर्म, माणसाचं काम हे आपल्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे दादानो. आपलं काम असं असलं पाहिजे की त्या आपल्या कामाची पोहोच पावती आपल्या गैरहजेरीमध्ये कुणीतरी आपल्याला प्राप्त करून दिली पाहिजे. आपलं कर्म असं असलं पाहिजे की आपली दशा बदलवणारं आपलं कर्म असलं पाहिजे. आपली साधना अशी असली पाहिजे की सामान्य दशा नष्ट व्हावी, त्याला अलौकिक दशा प्राप्त व्हावी, अशा पद्धतीची आपली साधना असली पाहिजे. एक सांगू तुम्हाला, आपलं काम असं असलं पाहिजे की मानवी देहाला आल्यानंतर आपण केलेल्या कामाच्या द्वारा आपल्या जीवनाला परमसार्थकता प्राप्त झाली पाहिजे, असं आपलं काम असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपलं कार्य असं असलं पाहिजे, आपण गेल्यानंतरही त्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे. तुका म्हणे का मरणेची सारे उत्तमाची उरे, कीर्ती मागे उत्तमाची उरे. तुका म्हणे
साधू महापुरुषांचं जीवन कसं आहे पहा. साधू महापुरुषांचं कार्य, साधू महापुरुषांचं कर्तृत्व, ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या पश्चात त्यांचं कर्तृत्व शिल्लक राहिलं. असं अलौकिक कार्य आपलं असलं पाहिजे महाराज. साधू महापुरुषांनी केलेल्या कर्माच्या द्वारा त्यांचा गुणगौरव या मृत्यू लोकात मध्येच होतो असं नाहीये महाराज. उभय लोकामध्ये त्यांची कीर्ती वर्णन केल्या जाते. देव सुद्धा साधू महापुरुषांची कीर्ती वर्णन करतात. विठ्ठल 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 असं वर्णन आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या जगामध्ये त्यांची कीर्ती शिल्लक राहते, यात नवल नाही महाराज. मग उभय लोकी उत्तम कीर्ती, देवाची ती राहिला से, देवाची ती राहिला से, देवाची ती राहिला से. उभय लोकी उत्तम कीर्ती, देवालोकी राहिला से, देवालोकी राहिला से, देवालोकी राहिला से. उभया लोकी उत्तम कीर्ती, उभया लोकी उत्तम कीर्ती. उभय लोकी उत्तम कीर्ती, उभय लोकी उत्तम कीर्ती. देवा सिद्धी राहिला से, उभया लोकी उत्तम कीर्ती, उभया लोकी उत्तम कीर्ती. उभय लोकांमध्ये ज्यांची कीर्ती उत्तम गतीने प्राप्त होते त्या साधू महापुरुषांचं अलौकिक कर्म आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर एखाद्याचा मोठेपणा जाणून घ्यायचा जर असेल तर त्याच्या आकारावरून त्याचा मोठेपणा कधीच समजून घेता येत नाही. मग त्याच्या महान कर्तृत्वावरून त्याचा मोठेपणा सिद्ध होतो. विठ्ठल विठ्ठल. आकारावरून त्याचा मोठेपणा कसा सिद्ध होईल महाराज? होऊच शकत नाही. बऱ्याच वेळेला कर्तृत्व मोठं पण आकार नगण्य असतो. बऱ्याच वेळेला आकार नगण्य असला, कर्तृत्व जर मोठे असलं तर कर्तृत्वाकडे बघून त्याचा मोठेपणा आहे. सकाळी सकाळी 6 वाजता सूर्य उदय झाल्यानंतर त्या सूर्याचं काम किती मोठं आहे हो. भगवान सूर्यनारायणाचं काम किती मोठं आहे. त्या भगवान सूर्यनारायणाने आजपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाहीये. कळतंय ना मी काय बोलतोय ते? सुट्टी आपल्याला आहे महाराज. घसा बसला सुट्टी घ्यायची. रविवारची सुट्टी आहे, नाताळाची सुट्टी आहे, मेडिकलच्या सुट्टी आहे, उन्हाळ्याच्या सुट्टी आहे, अजून ख्रिसमसच्या सुट्टी आहे. कोरोना आला, लॉकडाऊन आपल्याला आहे. भगवान सूर्यनारायणाने लॉकडाऊन घेतलं नाही. काय मोठं काम आहे सूर्यनारायणाचं. रात्रंदिवस प्रामाणिकपणाने ड्युटी करणारे भगवान सूर्यनारायण. पण आजपर्यंत कार्य एवढं मोठं असताना सुद्धा एकाही रुपयाचं बिल त्या सूर्यनारायणाने आपल्याकडून घेतलंच नाही. का घेतलंय? अरे बिल, पाणीपट्टी मागणारे, बिल मागणारे गडी दुसरेच असतात. सूर्यनारायणाने आजपर्यंत कोणाकडे बिल मागितलं नाही. किती मोठं काम आहे, किती मोठं काम आहे. महाराज म्हणतात एवढं महान कार्य सूर्यनारायणाचं असताना सुद्धा पण आकाराने जर सूर्यनारायणाचा आकार जर पाहिला तर किती छोटा आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, बिंब तरी बचकेची एवढे, पण त्याचं कार्य किती मोठं आहे. परी प्रकाशू त्रैलोक्य थोकडे. सूर्यनारायण उगवल्यानंतर 10 दिशा उजळून जातात. हे त्या सूर्यनारायणाचं अलौकिक कर्म आहे. उजळल्या जस दिशा गगना आलीसी शोभा, उजळल्या जस दिशा गगना आलीसी शोभा, उजळल्या जस दिशा गगना आलीसी शोभा, उजळल्या जस दिशा गगना आलीसी शोभा. दीप दीप कैसी प्रकाशली प्रभा,
दिशा आलीसे शोभा. एवढं मोठं काम सूर्यनारायणाचं, पण आकार जर पाहिला तर बिंब तरी बचकेची एवढे. म्हणजे आकारावरून भगवान सूर्यनारायणाचा मोठेपणा आपल्याला जाणून घेता येणार नाही. त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे, त्या कर्तृत्वाच्या द्वारा त्यांचा मोठेपणा सिद्ध होतो. त्याप्रमाणे सामान्य जीवाचं सुद्धा आकारावरून त्यांचा मोठेपणा नाही, कर्तृत्वावरून मोठेपणा. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये एक घोरपड होती. घोरपड आकाराने छोटी होती. यशवंती नाव होतं तिचं. पण त्या यशवंतीचं कर्तृत्व सांगितल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पूर्ण होत नाही. आकारावरून नाही, कर्तृत्वावरून मोठी ठरली. रामायणामध्ये राम सेतू चालत असताना, बांधकाम सुरू असताना, एका छोट्या आकाराच्या खारुताईचा मोलाचा वाटा तिथे सिद्ध झाला. खारुताईला वजा केलं तर रामायण पूर्ण होत नाही. आकारावरून नाही, कर्तृत्वावरून मोठेपणा सिद्ध झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपलं काम, आपलं कर्म असं असलं पाहिजे दादांनो. आपल्या कामाची पोहोच पावती आपल्या दशेला प्राप्त झाली पाहिजे, आपल्या कर्तृत्वाला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून आपलं काम आपली दशा बदलवणारी असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांचं कार्य साधना, तुकोबाराय म्हणतात आमची साधना आमची दशा बदलवणारी आहे. आम्ही केलेली साधना भगवत प्राप्ती करता उत्तम साधना ठरलेली आहे. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आम्ही असंच काम केलेलं आहे की जेणेकरून आम्हाला नरकाला जाण्याकरता ते भाग पडणार नाही. आणि आम्ही इतरांना सुद्धा तोच उपदेश करतो. करणे ते हे चिकारा, करणे ते हे चिकारा, करणे ते चिकारा, करणे ते चिकारा. नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता. हे जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. नरका घोरा जाता, नरका घोरा जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. नारायण करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता. आम्ही जे अलौकिक कर्म केलेलं आहे ते अलौकिक कर्म तुम्ही सुद्धा करा. अलौकिक कर्माचा सिद्धांत, अलौकिक कर्म केल्यानंतर पुनर्जन्माला कारण ठरणाऱ्या ज्या बाधक गोष्टी आहेत त्या त्या साधकाला बाधक ठरत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही ते अलौकिक साधना केली म्हणून आम्हाला पुनर्जन्माला कारण ठरणारे जे बंधन आहेत ते आम्हाला बाधक ठरले नाही. पुनर्जन्माला कारण ठरणारे बंधन हे जीवाला कारण ठरतात, साधू महापुरुषांना नाही. विठ्ठल विठ्ठल. परंपरेनं आपण ऐकतच आलेलो आहे. जीवाला पुन्हा जन्माला येण्याकरता कितीतरी कारण आहेत. कर्माचं बंधन आहे, प्रारब्धाचं बंधन आहे, वासनेचं बंधन आहे, पापाचं बंधन आहे, ऋणाचं बंधन आहे, वैरत्वाचं बंधन आहे, हत्येचं बंधन आहे, विकाराचं बंधन आहे आणि विषयाचं बंधन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्माचं बंधन जीवाला पुनर्प्राप्ती करता, पुनर्जन्मा करता. आगा कर्मी जे उरावे तीही सुखदुःखी पळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्माचा अकाट्य सिद्धांत, कर्म कुणालाही चुकत नाही महाराज. कर्म सामान्य जीवाला चुकत नाही, कर्म साधू महापुरुषांना चुकत नाही, कर्म देव अवतारी पुरुषाला चुकत नाही, कर्म देवाला चुकत नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही महाराज. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वन
गेला श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवे वियोग घडला सीता देवे बरी गवारा सादर बरी गवारा सादर गवारा सादर गवारा कर्मे दशरथे वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी कर्माची गती फार गहन आहे कर्म कोणाला चुकत नाही श्रीराम प्रभूंना कर्म चुकलं नाही रावणाला कर्माचा भोग चुकला नाही महाराज रावण काय सामान्य रावणाच्या बद्दल काय बोलायचं महाराज रावण म्हणजे ऐश्वर्य संपन्न राजा आहे रावणाचं ऐश्वर्य जर पाहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे पण तरी सुद्धा रावणासारखा ज्योतिषशास्त्र पारंगत या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नव्हता ज्या वेळेला रावण रामप्रभूचा बाण लागून आणि धरणीवर पडला त्यावेळेला रामप्रभूने स्वतः लक्ष्मणाला सांगितलं होतं जा त्या रावणाचे जाऊन पाय पकड लक्ष्मणजी म्हणतात कमालय दादा तुझी अरे माझ्या वहिनीचं ज्याने अपहरण केलं त्याचे मी पाय धरायला जाणार जमणार नाही मी जाणार नाही त्यावेळेला रामप्रभूने सांगितलं अरे काही गोष्टी मिळवण्याकरता गाढवाचे सुद्धा पाय धरावे लागतात जा पाय पकड रावणाचे लक्ष्मणजींनी दादाचं ऐकलं गेले पाय पकडले तर लक्ष्मणजींच्या पाया हाताचा स्पर्श झाला आणि रावणाच्या लक्षात आलं त्यावेळेला कैकई आपला वर मागून घेणार ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा कनिष्ठाशी द्यावे राजपद ज्येष्ठ रामाला वनवासाला पाठवा आणि कनिष्ठ भरताला राज्य गादीवर बसवा मग रामप्रभू सीतामाई आणि लक्ष्मणजी वनवासाला निघणार दंडकारण्यामध्ये प्रवास करत असताना नाशिक क्षेत्रामध्ये रामप्रभू जाणार आणि लंकेचा राजा रावण येऊन सीतामय्याचं अपहरण करून नेणार रामप्रभू आपल्या सीतेच्या शोधार्थ लंकेत येणार दोघांचं घनघोर युद्ध होणार आणि दोघांचं घनघोर युद्धामध्ये रामप्रभू बाण मारणार रामाचा बाण रावणाला लागला की रावण मरणार असं त्याने सटवीच्या हातावर वाचलं कोणी रावणाने रावण विचार करायला लागला पुढे अज राजा जन्माला येणार आहे अज राजाच्या पोटी दशरथ येणार आहे दशरथाच्या पोटी राम येणार आहे तो माझा काळ असणार आहे मग आपण एक केलं तर जमणार नाही का ज्याच्या पोटी राम येणार आहे तो दशरथ आणि तो दशरथ ज्याच्या पोटी जन्माला येते अज राजे त्यांचाच जर आपण अंश गर्भ नष्ट केला तर काय हरकत आहे मग ना अज राजा जन्माला येणार ना दशरथ येणार आणि दशरथच आला नाही तर मग आपल्याला कोण मारणार मग आपण कोण होणार अमर होणार मग निघाला रावण साकेत धामामध्ये गेला तिथे गेल्यानंतर चित्रगुप्ताला भेटल्यानंतर चित्रगुप्ताला विचारणा केली म्हणले कसं काय येणं केलं काही नाही मला अज राजाचा अंश गर्भ अपेक्षित आहे तर त्यांनी सांगितलं म्हटलं एक काम करा समोर हे महाद्वार आहे ना त्या महाद्वाराच्या पलीकडे अज राजाचा अंश गर्भ जाऊन घ्या रावणाला घाई झाली ताड ताड चालत गेला खरं तर दरवाजा हाताने प्रेमाने उघडायला पाहिजे होता पण आसुरी बुद्धी असल्यामुळे लात मारली दरवाजाला दरवाजा उघडला नाही फक्त हल्ला पण हल्ल्याचा परिणाम असा झाला आतमध्ये जणू काही एखाद्या व्यक्तीला मरणप्राय यातना होऊ लागल्या आणि मोठ्याने किंचाळायला लागला तर रावणाने विचारलं कोण आहे रे तिकडे मोठ्याने ओरडायला लागलाय त्यावेळेला त्या आतमध्ये ओरडणाऱ्याने सांगितलं का ओरडायला लागलाय त्यावेळेला आतल्या ओरडण्याने सांगितलं माझं नाव भस्मासूर आहे का बरं ओरडायला लागलाय काही नाही
तुम्ही दरवाजा हलवला, दरवाजा हलवल्यानंतर त्या आतल्या बाजूने त्या दरवाजाला फुटाचे सूळ आहेत आणि दरवाजा हल्ला की ते माझ्या शरीरामध्ये घुसतात आणि अनंत अनंत मरणप्राय यातना मला होतात, म्हणून मी मोठ्याने ओरडलो. मग रावणाने त्याला विचारलं, अरे बाबा एवढं दुःख तू का सहन करतोय, कशाचा परिणाम आहे? त्याने सांगितलं, माझ्या प्रारब्धाचा परिणाम आहे, माझ्या कर्माचा परिणाम आहे. काय केलं आणि का बरं घडलं? पाठीमागच्या काळामध्ये भगवान भोलेनाथांची जी अर्धांगिणी आहे पार्वती माता, त्या पार्वती मातेकडे फक्त काम भावनेनं पाहिलं, त्याचा परिणाम मला हा भोग प्राप्त झालेला आहे. मग रावणाने विचारलं, आणखी किती दिवस इथे राहणार आहेत? तर त्या भस्मासुराने सांगितलं, काही नाही म्हटले, आता थोड्यावर आलेलं आहे. आता पुढे काही काळाने अज राजे जन्माला येणार आहेत. अज राजाच्या पोटी दशरथ राजा जन्माला येणार आहे. रावण म्हणला, हे मी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. आणि मग दशरथाच्या पोटी रामप्रभू जन्माला येणार, त्यांचा विवाह सीता मैयाच्या बरोबर होणार आणि दोघांना वनवास प्राप्त होणार. एक लंकेचा मूर्ख राजा रावण त्या नाशिक क्षेत्रामध्ये येणार. हे कोण ऐकायला लागलाय? स्वतः रावणच ऐकायला लागलाय. आणि तो सीता मैयाचं अपहरण करून लंकेमध्ये घेऊन जाणार. रामप्रभू सीतेचा शोध घेत असताना लंकेमध्ये जाणार. दोघांचं घनघोर युद्ध होणार आणि युद्ध झाल्यानंतर त्या युद्धामध्ये रामप्रभू आपला बाण सोडणार. ज्या क्षणाला रामप्रभूचा बाण त्या मूर्ख रावणाच्या छातीमध्ये घुसणार, त्या क्षणी माझी या ठिकाणाहून सुट्टी होणार आणि त्या मूर्ख रावणाची नियुक्ती या ठिकाणी होणार. कोण ऐकायला लागलंय? रावण ऐकतोय. रावण पायाखालची माती सरकली आणि रावण म्हणाला, बाप रे, ही योजना आपण ठरवण्याच्या अगोदरच सगळं ठरलेलं आहे, म्हणून आताच ती अंमलबजावणी केल्यापेक्षा जेव्हा होईल तेव्हा बघू. रावणाला आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून कर्माची गती एवढी गहन आहे, कर्माचं बंधन जीवाला आहे, पण साधू महापुरुषांना कर्माचं बंधन नाही. का बरं बंधन नाही? कारण त्यांनी कर्म देवाच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. सहज ब्रह्मार्पण केलं. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, त्या कर्माचं जे प्रारब्ध आहे, संचित आहे, ते तयारच झालं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये काहीही काम करायचं ठरलं तर अगोदर ब्रह्मार्पणम करावं लागतं. जेवण्याकरता वारकरी बसले की हातात पाणी घेतात आणि म्हणावं लागतंय, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्मागणो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिनः. मला सांगा, मरण्याकरता माणसाला किती विषाची गरज आहे? 20 इंड्रेल. किती इंड्रेलची गरज आहे? पावशर, 200 मिली, 400 मिली, अर्धा लिटर. किती लागतंय? 1-2 मिली पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे 1-2 मिली जरी आपण इंड्रेल आपण घेतलं, विष घेतलं, तर मनुष्य मरतो. पण काय कमाल आहे महाराज त्या मीराबाईंचं. तिने म्हणजे 2 मिली नाही, 3 मिली नाही, पण तब्बल ग्लास भरून विषाचा पाला घेतला. पण काही झालं नाही मीराबाईंना. उलट पिवता पिवता मीरा हासी रे
याचं कारण काय माहितीये? याचं कारण एकच आहे, मीराबाईनं आपल्या हातामध्ये विषाचा प्याला ज्या वेळेला घेतला असेल त्यावेळेला अंतःकरणामध्ये पहिलं आलं असेल की ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर, भगवान परमात्म्याला समर्पित केलं, परिणाम ते विष राहिलं नाही, अमृत बनलं. पग घुंगारू बांध मीरा नाच रे, पग घुंगारू, पग घुंगारू बांध मीरा नाच रे, पग घुंगारू, पग घुंगरू बांध मीरा नाच रे, पग घुंगरू, पग घुंगरू बांध मीरा नाच रे, पग घुंगरू. विष का प्याला राजा जिने भेजा, विष का प्याला राजाने भेजा. हरी पिवत पिवत मीरा, मीरा 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 पिवत 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 मीरा हासी रे, हासी रे, पिवत पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू, पग घुंगरू पग घुंगरू, पिवत पिवत मीरा हासी रे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला समर्पित केलं की ते विष राहिलं नाही, त्याचा परिणाम काय झाला, तो प्रसाद बनला. आणि प्रसादाचं विशेष काय आहे पहा, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, सर्व दुःखांचा नाश करण्याचं सामर्थ्य प्रसादामध्ये असल्यामुळे असलेलं कर्म देवाच्या चरणावर वाहणं हे संतांनी पहिलं काम केलं. म्हणून कर्माचं बंधन जीवाला आहे, साधू महापुरुषांना कर्माचं बंधन नाही. जीवाला पापाचं बंधन आहे, पाप घडलं की जीवाला पुनर्जन्म ठरलाच म्हणून जन्मा येणे घाड पातकाच मोळा, जन्मा येणे घाड पातकाच मोळा, संचिताच फाळा हे दुनिया, संचिताच फाळा. जन्मा येणे घडे पातकाचे मोड, जन्मा येणे घाड पातकाचे मोड. संचिताचे फाळा हे दुनिया, संचिताचे फाळा. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, पाप घडलं की पुन्हा जन्मा येणे घडे. पाप घडलं की पुन्हा आपल्याला पुनर्जन्म ठरलेलंच आहे. म्हणून जीवाला पाप घडलं की पुन्हा जन्म आहे, पण साधू महापुरुषांना मात्र त्याचं बंधन नाहीये. का बरं? कारण ते पाप त्यांच्या स्वप्नातही ते कधी करत नाही. आणि जर स्वप्नातही पाप जर त्यांच्याकडून घडत नसेल तर त्यांना ते पापाचं बंधन कसं बाधक ठरेल? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे मग पापाचं बंधन त्यांना ठरत नाही, एवढंच काय, त्यांना पुण्याचं सुद्धा बंधन बाधक ठरत नाही. लागोने दो पाप पुण्य अंगा, लागोने दो पाप पुण्य अंगा. लागोने रे पाप भुजंगा, लागोने रे पाप भुजंगा. हा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्य अंगा, लागोने दो पाप पुण्य अंगा. लागोने रे पाप भुजंगा, लागोने रे पाप भुजंगा. हो, लागोने दे पाप आणि लागोने दे पुण्य. ते पापाला आपल्या जवळ देत नाही, यात नवल काय, ते पुण्याला सुद्धा आपल्या जवळ येऊ देत नाही. तुम्ही म्हणाल पाप वाईट आणि पुण्य चांगलं आहे, तरी सुद्धा पुण्याला ते आपल्या जवळ काय येऊ देत नाही. आपल्या दृष्टीने पुण्य चांगलं आहे, पण साधू महापुरुषांच्या दृष्टीने पुण्यही तेवढंच घातक आहे. पापाचं पाप घडलं की अधोगती आहे आणि पुण्य घडलं की काय आहे? पुण्य घडलं की स्वर्ग आहे. पण ते स्वर्ग हे
ते स्वर्ग सुद्धा काय नित्य वास आहे का तिथे हा पुण्य संपलं की पुन्हा येऊ लागती माघारे मृत्यू लोका मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे पुण्य संपलं की तिथे राहता येत नाही जोपर्यंत आपल्याकडे पुण्य तोपर्यंत तिथे राहता येतं ज्या दिवशी पुण्य संपलं की तिथून पुन्हा आहे त्या ठिकाणी यावं लागतं मग ते पुण्य काय कामाचं विठ्ठल 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 तुका म्हणे जाती पुण्यक्षय दोगती म्हणून जेवढं घातक पाप तेवढं घातक पुण्य आहे आणि ते पुण्य आम्ही आमच्या अंगाला लागू देत नाही लागू ने दे पाप पुण्यांगा पाप पुण्य आम्ही अंगाला लागू देत नाही म्हणून त्यांचं बंधन आम्हाला बाधक ठरत नाही वासनेचं बंधन जीवाला आहे पण साधू महापुरुषांना वासनेचं बंधन नाही हो ऋण वैर हत्येचं बंधन जीवाला आहे ऋण वैर हत्येचं बंधन साधू महापुरुषांना नाही विठ्ठल 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 त्यांच्या उभ्या जन्मामध्ये साधू महापुरुषांनी कोणाचं ऋण ठेवलेलं नाहीये भगवान परमात्म्याने जीवदान स्वरूपामध्ये दिला देवाचं आपल्यावर झालेलं काय आहे ऋण आहे पण आपल्याकडून ते ऋण फेडल्या जात नाही साधू महापुरुषांनी फेडलं महाराज देवाने आपल्यावर केलेलं ऋण त्या देवाचं ऋण फेडण्याकरता त्यांनी आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया घालवलेला नाही रात्रंदिवस परमात्म्याचं भजन करून त्यांनी त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे किती किती साधना केली महाराज परमात्म्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरताच आमचा अट्टहास आहे असं महाराजांचं मत आहे हो परमात्म्याच्या ऋणामध्ये आम्ही राहू शकत नाही परमात्म्याच्या ऋणामध्ये राहणं हे साधू महापुरुषांच्या यादीत नाहीये त्यांना ते पटत नाही म्हणून देवाचं ऋण होऊ नये याच्याकरता देवाने द्यावं यांनी धिडकारून द्यावं देवाने द्यावं आणि यांनी नाही म्हणू नये नाही म्हणावं याचं कारण आहे घेतलं तर ऋण तयार होतं आणि फेडण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं विठ्ठल विठ्ठल देवच ऋण बनावं याच्याकरता मोक्ष घ्या मुक्ती घ्या पैसा घ्या पण तरी सुद्धा नाही न लगे मुक्ती धन संपदा आम्हाला मुक्ती नको धन संपदा नको का अरे तुझ्याकडून आम्हाला ऋणच करून घ्यायचं नाही तर हे तुझं दिलेलं आमच्या काय कामाचं अहो मग मोक्ष तरी घ्या मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभची ठेवा तुमचा मोक्ष आम्हाला नको आहे तुमचा दुर्लभ राहू द्या अरे मग मी स्वतः करता निर्माण केलेलं वैकुंठ मला राहण्याकरता ते वैकुंठ तरी घ्या महाराज म्हणले नको वैकुंठीचा वास कारण तिथं गेल्यानंतर काय असलेल्या पुण्याचा नाश करणारं ते वैकुंठ आहे कशाला आम्हाला नको देवा अरे बाबा तू आम्हाला द्यायचं असेल तर एक दे अशा नगरीमध्ये आम्हाला जन्माला घाल ती नगरी अयोध्या असली पाहिजे अशा कुळामध्ये आम्हाला जन्माला घाल ते कुळ रघुकुलासारखं पवित्र कुळ असलं पाहिजे आणि आशाच्या चरणाजवळ आम्हाला राहण्यासाठी जन्माला घाल ते चरण राम प्रभूचे असले पाहिजे याच्यापेक्षा वेगळं काही नको गोड वर्णन केलंय महाराज देवाच्या समोर उभा राहून हात जोडले आणि बोलू लागले साधू महापुरुष नगरी हो अयोध्यासी रघुकुल सागराना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो माझे चित्त तुझे पाई राहो ऐसे करी
केल्याशिवाय जीवन होऊ शकत नाही. म्हणून हे सगळं कशा करताय? ऋण होऊ नये याच्या करताय. देवाचं देणं देव तयार आहे देण्याकरता, पण संत घ्यायला तयार नाही. का बरं? देवाचं ऋण होऊ नये म्हणून. आणि म्हणून ऋणाचं बंधन साधू महापुरुषांना नाही. आपल्याकडे सगळ्यांचे ऋणच ऋण आहेत महाराज. कितीतरी जणांची ऋण आपल्यावरती आहेत, कारण आपण कोणाचं घ्यायचं सोडलेलंच नाही. विठ्ठल विठ्ठल. जी योजना आली त्या योजनेमध्ये पहिलं नाव तर आपलंच आहे प्रत्येक ठिकाणी. बरोबर आहे की नाही? रेशन दुकानात आपण 1 नंबरलाच आहे. उज्ज्वला गॅसमध्ये आपला 1च नंबर आहे. तिकडे शिंदे साहेबाचे 1500, त्यालाही तिथे पोस्ट ऑफिसमध्ये आपला 1 नंबरच आहे. म्हणजे आपण एकही गोष्ट अशी ठेवलेली नाही का कोणी दे म्हणलं घे म्हणलं ना आम्ही घेतली नाही म्हणून. म्हणून आपलं जीवन किती ऋणामध्ये गुंतलेलं आहे. ते ऋण फेडण्याकरता मला नाही वाटत 4-2 जन्मामध्ये आपलं भागल म्हणून. जन्माच्या जन्म घ्यावे लागतील, तेव्हा केव्हा त्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येईल. ऋणाचं बंधन आपल्याकडे आहे. साधू महापुरुषांना ऋणाचं बंधन नाही. वैरत्वाचं बंधन आपल्याकडे, साधूंकडे वैरत्वाचं बंधन नाही. का बरं? कारण त्यांच्या दृष्टीमध्ये समस्त विश्वाच्या संबंधाने त्यांच्या अंतःकरणात किती गोड भावना आहे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. अरे प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या द्वारा त्यांनी त्या अंतःकरणाला आपलं समजलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. या समस्त विश्वाला ते आपलं कुटुंब म्हणतात. वसुधैव कुटुंबकम ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. शुद्ध आणि निर्माण भावना जगाच्या संबंधाने साधू महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे वैरत्व त्यांच्या जीवनात नाहीच. म्हणून त्याचं बंधन साधूला नाही, हत्येचं बंधन त्यांना नाही. आणि म्हणून या सगळ्या बंधनाच्या द्वारा अडकलेला जीव आहे, साधू महापुरुष नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवाला विषयाचं बंधन आहे आणि जीवाला विकाराचं बंधन आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात विकार, तोपर्यंत आपले पुढील अनंत जन्म ठरलेलेच आहे. जोपर्यंत आम्ही विषयाचं सेवन करत आहोत तोपर्यंत आपल्याला पुढील जन्म ठरलेलाच आहे. आणि म्हणून आजपर्यंत विषय भोग भोगणारा आजपर्यंत मुक्तीला प्राप्त करून त्याने घेतलं असं शोधूनही विषय सेविता कोण तृप्त झाला, 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 इंधन माला अग्नि कोट, इंधन माला अग्नि कोट, इंद्रने माला अग्नि कोटे, इंद्रने माला अग्नि कोटे. हा विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधन माला अग्नि कोटे, इंधन माला अग्नि कोटे, अग्नि कोटे, अग्नि कोटे. विषयाच्या सेवनाने आजपर्यंत कुणी तृप्त मुक्त झाला असं तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण महाराज त्या विषयाच्या द्वारा अनंत जन्माची तयारी आपण केलेली आहे. म्हणून साधू महापुरुष संत त्या विषयाचं बंधनात अडकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये विषय सेवन करतात, पण तो विषय कोणता आहे त्यांचा? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय
विषय त्यांचा भोगण्याचा विषय आहे, पण साधू महापुरुष म्हणून त्या विषयाच्या बंधनामध्ये अडकत नाही. विकार त्यांच्याकडे नाही. विकार नाही म्हणून तर ते संत आहेत. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणजे त्यांच्याकडे विकार नाही, त्यांच्याकडे विषय नाही. आणि म्हणून विषयरूपी आकाराला त्यांनी ठाव न दिल्यामुळे, विकार रूपी आकाराला त्यांनी ठाव न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये अलौकिक परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं ते अभंगाच्या दुसऱ्या आकारसी कैसा ठाव, आकारसी कैसा ठाव, आकारसी कैसा ठाव, आकारसी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, आकारसी कैसा ठाव, आकारसी कैसा ठाव, आकारसी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, विषयरूपी आकाराला आणि विकार रूपी आकाराला थारा न दिल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक परिवर्तन घडलं. काय परिवर्तन घडलं? महाराज म्हणले त्यांची जीवदशा नष्ट झाली आणि त्यांना अलौकिक शिवदशा प्राप्त झाली. देह तादात्म्य नष्ट झालं, देहभाव नष्ट झाला आणि त्यांना देवभाव प्राप्त झाला. देह प्रत्यक्ष झाला, देव हा अलौकिक परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये घडलं, अलौकिक भाव त्यांच्या जीवनामध्ये घडला. आणि मग कशा पद्धतीने घडला, कशासारखा घडला याचं वर्णन करत असताना महाराजांनी व्यवहारातला दृष्टांत दिला. तो अभंगाच्या पहिल्या बीज भाजणी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. उदाहरण दिलं महाराजांनी. ज्याप्रमाणे एखादं बीज भाजल्यानंतर त्याची लाही तयार झाल्यानंतर पुन्हा अंकुरित होण्याची क्षमता त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्म मरण शिल्लक राहिलेलं नाही. आम्ही मुक्त अवस्थेला प्राप्त झालो. आणि मुक्त अवस्थेला प्राप्त झाल्याचं कारणही त्यांनी सांगितलं की आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. आता आम्ही देह न राहता आम्ही काय झालेलो आहोत? देव झालेलो आहोत. मला असं वाटतं जन्माला येण्याचं खरं कारण हेच आहे. खरं कारण हेच आहे. आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो
दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन. पण पुढचं मात्र आपण दोनदा तीनदा वाचलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. जेने तू, ज्याच्या द्वारा नारायण जोडला पाहिजे, ज्याच्या द्वारा जीवदशा नष्ट झाली पाहिजे आणि त्याला शिवदशा प्राप्त झाली पाहिजे, याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. सामान्य दशा नष्ट व्हावी, त्याला अलौकिक दशा प्राप्त व्हावी, याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. पाप आणि पुण्याचा निवाडा करता यावा, याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. खरं कळावं, खरं कळून खोट्याचा, खरं कळून खऱ्याचा संग व्हावा आणि खोट्याचा त्याग घडावा, याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. जीवदशा नष्ट व्हावी, शिवदशा प्राप्त होण्याकरता, लौकिकत्व नष्ट होण्याकरता, अलौकिकत्व प्राप्त होण्याकरता, हो सामान्य संसारावरचं प्रेम काढून देवावर प्रीती जडण्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. शेवटचं सांगतो ऐका. आत्यंतिक दुःखाचा नाश व्हावा आणि परम आनंदाची प्राप्ती व्हावी, याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. अजून किती सांगायचं महाराज, ऐका नाही. कीर्तन ठेवल्यानंतर मंडपात येऊन बसण्याची ही भावना निर्माण व्हावी आणि आल्यानंतर कीर्तनातले काही शब्दांचा आश्रय घेऊन त्या संबंधाने वर्तन करता यावं, याच्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान. आणि म्हणून अशी दिव्य दशा प्राप्त झाली. आता दिव्य दशा प्राप्त झाल्यामुळे आता पुन्हा माघारी येण्याची व्यवस्था नाही. ज्याप्रमाणे एखाद्या उसाची साखर झाल्यानंतर ती पूर्णत्वाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा पाठीमागे येण्याची व्यवस्था नाही, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात आम्ही देव झालोय ना, आता आम्हाला पुन्हा जीवदशाला येण्याची गरज राहिलेली नाही. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, कैसा ठाव. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास. आम्हाला गर्भवासाला येण्याची आता आवश्यकता राहिली नाही, कारण प्राप्त अप्राप्ताच्या संबंधाने निष्काम भावनेला आम्ही प्राप्त झालेलो आहे. देखे प्राप्त्यर्थ जाहले, तेही निष्कामता पावले. पण इथे मात्र येत कर्तव्यासी उरले लोका लागी. पण प्रामुख्याने हे बंधन त्यांना पुनर्जन्माला कारण ठरत नाही. आता मात्र आम्ही निर्विकल्प झालेलो आहोत, आता मात्र आम्ही निष्कलंक झालेलो आहोत, आता आम्ही अशा दिव्य ठिकाणी जाऊन बसलेलो आहोत, आता आम्ही स्वस्वरूपाला प्राप्त झालेलो असल्यामुळे महाराज आता अशा दिव्य अवस्थेमध्ये तुम्ही काय करणार तर तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, तुका सर्वा घटी पांडुरंग,
अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग. आम्ही जोग धारण करणार. कशाचा? भगवान परमात्म्याचा मंगलमय नामाचा जोग धारण करणार. मग आपणही 2 मिनिटाकरता भगवंताचं भजन करूया. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा मायबाप सर्वांनी. विठोबा रखुमाई. भाजोनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आकारासे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आमच्याही जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल घडावा. आमच्याही जीवनामध्ये आमचा जीवदशा नष्ट व्हावी आणि आम्हाला पवित्र शिवदशा प्राप्त व्हावी. याच्याकरता आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? आकारासे कैसा ठाव. आम्ही सुद्धा हे जे बंधन आहेत पुनर्जन्माला कारण ठरणारे, त्या बंधनातून बाजूला होण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि या बंधनातून बाजूला होण्याचा प्रयत्न करता 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 हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू जीवदशा नष्ट होईल. तुम्हाला संतपद प्राप्त होईल आणि मग तुम्ही संत व्हाल. संत झाल्यानंतर मग तुम्हाला काय कमी आहे महाराज? तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धणी. वैभवामध्ये तुमचं जीवन अलंकृत होईल आणि भगवत चरणाच्या रविंदाजवळ तुम्हाला राहण्याचं सौभाग्य प्राप्त होईल. याच्याकरता आकारासे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. कैलासवासी हरिभक्तपरायण दगू बाबूराव ठाकरे या दादांच्या चरणी ही सेवा समर्पित करून त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा ठाकरे परिवार, आदरणीय हरिभक्तपरायण प्रवीण भाऊ, आदरणीय हरिभक्तपरायण सुनील भाऊ, सौ मंगलाताई, गंगा भागीरथी वैशालीताई, सौ लता दिदी, सौ विजयाताई, कुमारी श्रेया, कुमार मयूर, कुमारी श्रुती आणि कुमारी दित्या या ठाकरे परिवारावरती आलेला जो काही आघात आहे तो भगवान परमात्मा त्यांना अज्ञानातून बाजूला करून परमज्ञानाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करो, अशी भगवत चरणारविंदी प्रार्थना आहे. या कीर्तनाकरता उपस्थित असलेले सगळे गुणीजन मंडळी, माझे सगळे गुरुबंधू मंडळी, इकडच्या बाजूला अक्षय महाराज, सोपान महाराज, ऋषिकेश महाराज, गावातील परिसरातील सगळी थोर थोर भजनी मंडळी, ज्यांच्या निमंत्रणातून मला या ठिकाणी येऊन मला सेवा करता आली, असे आदरणीय हरिभक्तपरायण माझे परम आदरणीय परम मित्र श्री रमेशजी महाराज गांगुर्डे गुरुजी यांच्या परमस्नेहातून मला या ठिकाणी येता आलं. त्यांच्याही चरणी दंडोत प्रणाम करतो. आदरणीय विकी दादा हार्मोनियम वादक दोन्ही चोपदार, या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आलात. आदरणीय आमचे बच्छाव सरही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, गणत नामदेव तुकार